नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसांपासून आलेल्या परदेशी फ्लेमिंगो पक्षामुळे गुलाबी चादर पाण्यावर तरंगताना दिसू लागली आहे। व्ही मुंबईतील चाणक्य पॉइंट खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात। त्यामुळे खाडी किनारा अशा फ्लेमिंगोच्या गुलाबी रंगांनी नाहून निघालाय। हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक सध्या गर्दी करतायत। गेल्या काही वर्षांमध्ये फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख झालेली आहे। फ्लेमिंगो नवी मुंबईच्या बेलापूर, वाशी या खाडी किनारे येत असतात आणि त्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक ही गर्दी करत असतात। पाहायला गेलं तर आपण सध्या बेलापूर येथील खाडी किनारे आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे दृश्य आहे जे फ्लेमिंगो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक जे फ्लेमिंगो आहेत, परदेशी पाहुणे यांना म्हटलं जातात आपल्या मराठी भाषेमध्ये, हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक जे पर्यटक आहेत किंवा स्थानिक लोक असतील ते फ्लेमिंगो पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत। आपल्यासोबत काही इथे बघायला आलेले पर्यटक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। सर, फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईला ओळखलं जातं, तुम्ही सुद्धा पाहायला आलात, कसं वाटतं? आनंद होतोय? दरवर्षी आम्ही येत असतो। बेसिकली आम्ही राहतो ठाण्याला आणि जेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की बाबा हा सीझन आलेला आहे, या सीझनमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, तर आम्ही आवर्जून इथे पाहायला येतो आणि आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो। आणि आपण संपूर्ण कुटुंबाला घेऊन जर मुंबईच्या जे दगदगचं जीवन आहे त्याच्या जवळजवळ शहर असेल तर नवी मुंबई, आणि असं काही बघायला मिळालं तर खरंच ते पर्वणीच असते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।